फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेडसह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। राज्य उत्पादन शुल्क विभागाने इन्सुली सावंतवाडी रस्त्यावर दत्त मंदिराजवळ मोठी कारवाई करत अवैध विदेशी मद्याची वाहतूक उघडकीस आणली आहे। या कारवाईत 4 चाकी वाहनासह एकूण 8,49,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास इन्सुली तपासणी नाक्यावर वाहन तपासणी सुरू असताना 4 चाकी महिंद्रा बोलेरो कॅम्पर MS08W1856 या वाहनाची झडती घेण्यात आली। यावेळी वाहनाच्या पाठीमागील हौद्यामध्ये भाजीपाला क्रेटखाली लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे 35 बॉक्स आढळून आले। या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या मद्याची किंमत अंदाजे 3,49,320 रुपये आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनाची किंमत 5 लाख रुपये असा एकूण 8,49,320 रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे। सदर प्रकरणी मद्याचा मालक तंजील सईद शेख वय 27 राहणे सावंतवाडी याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, अंमलबजावणी व दक्षता सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर तसेच राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग अधीक्षक कीर्ती शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक विवेक कदम, जवान वाहक चालक रणजित शिंदे, जवान दीपक वायदंडे, सतीश चौगुले, अभिषेक खत्री, सागर सूर्यवंशी आदी अधिकारी व जवानांचा समावेश होता। पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम हे करत आहेत। या कारवाईमुळे अवैध मद्य वाहतुकीवर चांगला चाप बसला असून अवैध दारू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।